चाललं बाप्पा दूध आणायला, ते दिलं. मांजरं वरडायला लागली की काय करायचं, त्यांना तर द्यावं लागतंय सगळं टायमिंगच्या टायमिंगला. त्यांना नाही देऊन कसं, म्हणून दूध आणाय पटदिशीने लावलं. चल आता गेलं बापू दूध आणाय आता. तर सकाळ सकाळचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. मोटर चालू झालेलं आहे, बापू गेल्या दुधाला, हे धुती कपडे. आम्ही आज जाणार आहे राजुरीला. राजुरीचं ते काका लयच आजारी इथं. म्हणलं चला आज आहे चतुर्थी, तर चतुर्थीचं आज आपलं हॉटेल बंद आहे, तुम्हाला सगळ्यांना मी सांगते. त्याच्यामुळं चतुर्थीचं हॉटेल बंद असल्यामुळे मला आहे सुट्टी. काल गेलो होतो रानातलं लसणाचं अजून 3 वाप राहिल्यात खुरपायचं, 2 गोट कांद्याचं राहिल्यात, बाकीचं खुरपल्यात. पण ते गुरुवारचा दिवस आहे एक आपल्याकडं, गुरुवारी एक राहिला आहे. मग त्या दिवशी ते सगळं खुरपून घ्यायचं. आज जाणार आहे फिरायला. चला गाईचं पण आवरलंय सगळं. बापू दूध घेऊन येस तर म्हणलं पटापटा उरका. तिला खायही टाकलं, झालोट केली, कपडे आणून टाकले दगडा धुवायला. आता सपा कपडे धुती, मोटर चालू होतं, मस्तपैकी गरम पाणी आहे. कुत्रं हिंडतंय माझ्याच मागं, भाकरी टाकलं तरी. दारात तर सारा केरच आलाय, पण आता झाडाय नाही सवड. उद्या बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला सगळं काम आवरलं, कपडे बिपडे धुवून सगळं ओके मध्ये. आणि आता चाललेलं खिचडी करून घेतली माझी, कारण का आज आहे चतुर्थी. खिचडी करून घेतली, काढली मस्तपैकी. हो का, आता जेवण करायचं आणि जायचं उरकायचं. इकडं मस्तपैकी बटाट्याची भाजी केलेली आहे, सगळा स्वयंपाक झाला. दूध तापलंय इकडं मस्तपैकी चुलीवर. आणि माझी चालल्यात भांडी घासायची आणि आवरून जायचं, जेवायचं, जायचं. आम्ही चाललेलो राजरील. तुम्ही सकाळचा तर व्हिडिओ बघितला, सकाळपासून थोडं परत आत्याचं बापूचं भांडायचं, हे सगळं बघत आलं. तुम्ही चाललेलं आहे. म्हणलं तिकडे गेल्यावरती तर मी छोटासा व्हिडिओ काढणारच आहे, पण आधी म्हणलं आता भांडी घासायची चालल्यात. गाईला पाणी दाखवलं, खायही टाकलं, आत्यांचं देव पूजायचं राहिलं होतं. आज स्वयंपाक करायलाच बसल्या, म्हणलं जाऊ दे आता स्वयंपाक उरकून घेते सगळा. तर तिकडं गेल्या होत्या, म्हणल्या देव आता पुजून मस्तपैकी जेवण करूया. तर बापू गेलं चक्कर माराय वस्तीवरती. सकाळी दूध आणायचं जाताना जात्यात, नंतरनं पण गेलं, कुठं गेलं काय माहीत नाही. आता लाईट गेली, 9:20लाच लाईट जाते. आणि आता फार उशीर झाला, म्हणजे 10 वाजल्यात. कमीत कमी 10ला हालाय पाहिजे होतं, पण अजून एक अर्धा तास काय आम्ही हलत नाही घरनं. अजून एवढी भांडी घासायची ती. आणि बाहेर कुत्री मांजरं सगळी आरती करावं लागतात. दूध एकतर लय थोडं, ते पण अजून 8-10 दिवस विकत आणावं लागेल. परत एकदा गाई विली म्हणजे बिनकाळजी झालं, यायला झाली आता. तरी पण एक 8-15 दिवस, 8-10 दिवस टायमिंग. मांजरं कुठं गेल्यात, गायबच झाले ते सकाळपासून. आता जेवला का? जेव की, जेव. आणि पप्पाला पण ती जेवाय, म्हणजे तुम्ही जेवाय बसला की पप्पाला सुट्टी, त्याच्यामुळं आज नसत्याला कुठं जायचं, झोपल्यात म्हणल्यावरती. चालेल सगळं. हो का, कपडे पण आवरून झाल्यात, सगळी धुतलेत कपडे. झेंडूचे इतकी फुलं आलेत की मापच नाही. हो का, रोज देवाला फुलं व्हायची झेंडूची. लय उशिरा येते ती, पण दिवाळी दसरा आणि सगळं झालं. आज झाडायचं राहिलं होतं. झालं का देवपूजा? तीच अजून तशीच होती, काढलं वय. त्याला झोपायचं होतं की त्याला सुट्टी आज आत्या, काही तुम्ही हातरून काढली. तुझ्या टांगड्या खाली ते रग हाताळले. इथं आमचं देव गणपती पण आमचं आहे बरं का, वरती ठेवलाय पण छान, पण मस्त. आता एक गणपतीची जाणार आहे आम्ही आता जेजुरीला. ह्याला मोरगावला गेल्यावर एक मस्तपैकी गणपतीचा छान फोटो आणायचा आहे बरं का, घरात मांडायला. गणपती नाही चांगला वाय थोडा त्यातली त्यात मस्त. आव नाही, आज आम्ही लांब चाललोय. मग मला येऊन दे की, आज सुट्टी आम्हाला, आज उद्या शाळा आहे परत. नाही गाडी, ह्यांना जायचं असेल कुठं, झोपल्यात पण झोपून उठलं की जातील कुठं निघत्याला. आंघोळ केली की त्यांना काय तवा, त्यांची कामं त्यांना असते. त्या बाय सगळ्यांना घासू द्या, बाया भांडी उरकू द्या आता मला.